आणि आता घरी जाऊन मम्मीच्या शिवाय खायला मिळतील हे वेगळी गोष्ट आहे. मध्ये राम राम मंडळी, तोपर्यंत हसत राहा, दुसऱ्यांना रडवत राहा आपली लाईफमध्ये. तर नमस्कार मंडळी, राम राम. आजच्या आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता निघालो शेतात जायला. तितक्यात घरच्यांचा आवाज आला. ते घरच्यांनी सांगितलंय लवकर आहे घरी वापस. पण मनात विचार आलाय शेतात जातो तरी कशासाठी मी, मला पण माहिती नाही मी कशासाठी जातोय. बिलकुल चुप, हिम्मत कैसे होई तेरी मुंह खोलने की. तर हे बघा, हे आधीपासूनच शेतात येऊन बसले, पण कशासाठी आले यांना पण माहिती नाही आहे आणि मला पण माहिती नाही शेतात नेमकं कशासाठी यायचं आहे आणि कशासाठी आले. पण काही पण म्हणा, ब्लॉग तर शूट करणारच आहे आपल्याला, आणि ब्लॉग कोणताही टॉपिक असो पण ब्लॉग तर शूट करणार. म्हणून चला शेतात येऊन हा तरी फायदा झाला. शेतात कशासाठी आले ते कॅन्सल, ब्लॉग शूट करण्यासाठी आपण शेतात आले. प्यारी समझ गई. तर चला. पण नाही का शेतात येऊन नाही का एक गोष्ट आहे भाई, पाण्याची ताण आणि पोटाला भूक नक्की लागते. समोर तर आपली केळीच आहे. चला मग, कारण पोटपूजा केल्याशिवाय पोटाला शांतता लागणार नाही आणि मनाला पण शांतता लागणार नाही. आणि आज जो आपला ब्लॉग बऱ्यापैकी बनणार आहे तो पण बऱ्यापैकी बनणार नाही. म्हणून आधी पोटपूजा फिर काम दूजा. घे ना बोरे मग. वा भाई, लहान लेकरांसाठी पाहिजे ते. अरे बाप्पा, हे बघा, रोशनची ख्वाहिश काय आहे की केळा खाताना सेल्फी काढू. तर भाऊची ख्वाहिश आहे की सेल्फी काढू आपण केळा खाताना. चला भाई, चल केस वगैरे सेट करी घे. बाला सेट करून घ्या ना. ओ भाई डाग पडतील रे. केस सेट करीस. मॉडेल काय मॉडेल आहे तू, भाऊलाही मॉडेल आहे. केस तर काही सेट झाले नाही, आपणच सेट झालो आहे आता इकडे. तर मंडळी, आजचा ब्लॉग आपला इथेच संपवतो. शेतात येऊन काही दुसरं तर काही भेटलं नाही. एक केळी तोडली, खाल्ली, सोलली, खाल्ली, शर्टला डाग पाडले आणि आता घरी जाऊन मम्मीच्या शिवाय खायला मिळतील हे वेगळी गोष्ट आहे. तर मग चला, मग आजचा ब्लॉग इथेच संपवतो. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राम राम मंडळी, तोपर्यंत हसत राहा, दुसऱ्यांना रडवत राहा. अच्छा, हमको सिखा रिया है. आपली लाईफमध्ये एन्जॉय करा. नाही, आपली लाईफ एन्जॉय करा.